ज्यांनी पक्ष बदलले त्या टर्म मध्ये तो त्याचा निर्णय लागायला पाहिजे असतो, पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाला त्याचे निर्णय त्यावेळी दिले नाहीत. आता केसेस पेंडिंग आहेत. किमान आता जरी निर्णय लागले तरी चालू शकतात. आमच्या पक्षाचं आणि शिवसेनेचं चिन्ह हिरावून घेण्यात आलं, नाव हिरावून घेण्यात आलं. संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, पण शिवसेना त्यांच्या हातातून काढून घेण्यात आली. संस्थापक शरद पवार साहेब, पण राष्ट्रवादी त्यांच्या हातातून काढून घेण्यात आला. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातले चीफ जस्टिस आहेत ते, म्हणून ते ऐकत असतील, वाचत असतील, पाहत असतील. मला वाटतं की या सगळ्या झालेल्या अन्यायाला त्यांच्या काळात न्याय मिळेल असं वाटतंय. आणि आमचं पत्र आम्ही त्यांना दिले ते वाचलं असेल तर मला नक्की खात्री आहे की या अशा स्वरूपाचे निर्णय पुढच्या काळात व्हावेत. आमची महाराष्ट्राची त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे.